लोकसभा निवडणुकांसाठी शेवटच्या टप्प्याच्या प्रचाराने वेग घेतलाय। पण आता पाकिस्तान पाठोपाठ पाकिस्तानी झेंड्याची सुद्धा यात एंट्री झाली बरं का। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचारादरम्यान पाकिस्तानचा झेंडा फडकवला गेल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आलाय। तर भाजपचे हे आरोप अनिल परब यांनी स्पष्टपणे फेटाळून लावले। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातील प्रचाराला वेग आलाय। राज्यातील हा अखेरचा टप्पा आहे। या टप्प्यात मुंबईतील 6 जागांचा समावेश आहे। त्यामुळे आगामी काही दिवसात मुंबईत प्रचाराचा धुरळा उडणार आहे। दरम्यान राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। भाजप आमदार नितेश राणेंनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत उद्धव ठाकरेंच्या पक्षावर गंभीर आरोप केलाय। शिवसेना उभाटाच्या प्रचारात पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आल्याचा गंभीर आरोप नितेश राणेंनी केलाय। त्यामुळे राजकीय वादाची ठिणगी पडली आहे। नितेश राणेंच्या या टीकेला उद्धव ठाकरेंच्या पक्षाने जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आता नितेश राणेला हेच सगळी कामं आहेत आणि त्याने जर काम व्यवस्थित केलं नाही तर अविघ्नची फाईल तयार आहे। त्याच्यामुळे त्याला हे दररोज बोलायचंच आहे। त्याचा नाईलाज आहे। तो जर नाही बोलला तर त्याचं काय होईल ते त्याला माहिती आहे। त्याच्यामुळे त्याच्या मनात आहे की नाही आहे आणि त्याला बोलावं लागतंय का हे बघा। निवडणूक प्रचारावरून ठाकरेंची शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी बाबा मुसा चौहानवरूनही अशाच प्रकारे वाद रंगला होता। उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा प्रचार बाबा मुसा चौहान करत असल्याचा आरोप नुकताच भाजपकडून करण्यात आला होता। तर ठाकरेंच्या पक्षाने भाजपचे आरोप फेटाळून लावले होते। आता प्रचारात पाकिस्तानच्या झेंड्यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।